हॅलो फ्रेंड्स, आज आपण भाजी लेण्या पाहण्यासाठी आलो आहेत। पहा किती छान झाले आहेत पावसाळ्यामध्ये लेण्या। आणि हे पहा लेण्यांच्या समोर इथे छोटासा वॉटरफॉल दिसत आहे। त्या वॉटरफॉल खाली जाता येत नाही, पण आपण साईडने त्याला पाहू शकतोय। हे पहा लेण्या किती एकदम अशा डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत आणि आतमध्ये पण तुम्ही पाहू शकता लेण्यांवरती असे छोटे छोटे छणीने मारून असं किती छान कोरीव काम केलेलं आहे। हे पहा म्हणजे त्याच्यामध्ये पहा बसण्यासारखा असा ओटा पण आहे आणि वरती दिवळ पण आहे। आमच्याकडे दिवळ म्हणतात त्याला। त्यात रात्रीचं दिवे वगैरे लावत असतील। आणि हे पहा बाहेर पण असं बसण्यासाठी ओटा आहे आणि आतमध्ये पण पहा किती त्याला छान कोरीव काम केलंय त्याचं छणीने मारून। हे पहा तिथे एकूण 29 लेण्या आहेत। हे पहा तिथे खांब आहेत आणि त्याच्यावरती म्हणजे लेण्यांच्या असं बाहेर त्या खांबांवरती किंवा लेण्यांच्या समोर हे पहा किती छान असं छोट्या म्हणजे कोरीव काम केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कोरीव काम केलेलं। असे देवांचे स्त्रियांचे असे नक्षी म्हणजे चित्र बनवलेले आहेत। हे वरती पण पहा कसे म्हणजे आपण म्हणजे आता जेवढे इंजिनियर एवढं डेव्हलपमेंट असून पण असं आपण डोंगरात बनवण्यासाठी म्हणजे मला तर वाटतं की सक्षम नाही होत, पण हे जुन्या काळात बनवलेलं आहे। हे पहा देवांच्या मूर्त्या आहेत खांबांवरती तिथल्या किंवा त्या गुफांच्या बाहेर पण वेगवेगळ्या देवांचे चित्र असं कोरीव काम केलेले आहेत। हे पहा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। हे पहा आत म्हणजे हे पहा हे शंकराचं आहे असं म्हणजे मला वाटतंय। तिथे लिहिलेलं नाही आहे काही, पण समजते आपल्याला मूर्तींच्या आकारावरून त्यावरून समजतंय की म्हणजे कोणता देव असेल ते। आणि ही पहा ही रूम म्हणजे आजच्या जमान्यात आपण म्हणतो ना वन आर-के तशी रूम आहे। ही पहा ही म्हणजे बाहेरची रूम आणि इथून पहा आतमध्ये दिसते ती आतली रूम आहे। म्हणजे वन आर-के असल्यासारखी रूम आहे।